हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवर मानसीज फूड हब मध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरच्या घरी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी. तर आपण इन्ग्रेडियंट्स चेक करून घेऊया. इथे हे आवळे घेतलेत मी, हे आपण चाळणीवर ठेवून उकडून घेतलेत. इथे हे मीठ घेतलंय, साखर. तर इथे मी हा केपराचा कैरी लोणचे मसाला घेतलाय. हा खमंग असतो, त्यामुळे हा लोणच्यामध्ये घातला की लोणचं खूप छान लागतं. आता हे आवळे आपण इथे असे सुट्टे करून घेतोय. ह्याच्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या. आवळा तुम्हाला माहितीच आहे, आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. तो खूपच गुणकारी असतो. केसांसाठी पण त्याचा खूप चांगला वापर होतो. केसांच्या वाढीसाठी आवळा खूप चांगलं काम करतो. आणि जर आपल्याला पित्ताचा त्रास असेल तरीही आपण आवळा खाल्ला तर पित्ताचा त्रास कमी होतो. आवळ्याचा सीझन आला की आमच्या घरी हे लोणचं हमखास बनतं आणि हे खूप छान लागतं. चटपटीत असं आंबट गोड लोणचं खूप मस्त लागतं. आणि हे लोणचं आपल्या ताटात असलं की आपल्याला अर्धी चपाती जास्तच जाते. तर आता इथे आपण सगळ्यात आधी घालतोय मीठ. मग आपण घालणार आहे साखर. आणि मग आपण घालतो हा केपराचा लोणची मसाला. हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि मग त्याच्यामध्ये साखर आपण घातलेली असते, त्या साखरेचं पाणी सुटतं. आणि आपण आता ह्याला फोडणी घालणार आहोत वरनं. तर ती फोडणी पूर्ण गार झाल्याशिवाय लोणच्यामध्ये घालायची नाही. आणि हे जे लोणचं असतं ते आपण लगेच खाऊ शकतो. याला मुरायची वगैरे काही गरज लागत नाही. तर आता इथे मी फोडणी करून घेतेय. फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलंय. तर इथे आपलं तेल गरम झालंय. आता घालायची मोहरी, हिंग आणि हळद. आता ही जी फोडणी आपण केली ती पूर्ण थंड झाल्याशिवाय ह्या लोणच्यामध्ये घालायची नाही. ती एकदा फोडणी पूर्ण थंड झाली की त्याच्यामध्ये ऍड करायची. आणि एक दिवस हे लोणचं तुम्ही बाहेर ठेवू शकता. आणि नंतर मग तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे ते जास्ती टिकत नाही. सो तुम्ही एक दिवस बाहेर ठेवा आणि नंतर ते लोणचं फ्रीजमध्ये ठेवून द्या. तर इथे मस्त असं चटपटीत आवळ्याचं लोणचं तयार झालंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून नवीन नवीन रेसिपीज येणार आहेत चॅनलवर, सो स्टे ट्यून्ड.